पोषण ट्रेकर ॲपद्वारे THR वाटप करताना फेस रिकग्निशन सिस्टीममुळे निर्माण झालेला गोंधळ, लाभार्थ्यांना मिळणारा निकृष्ट आहार, वेतन श्रेणी, महागाई भत्ता आणि मानधन वाढ यासारख्या प्रलंबित मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शनं करण्यात आली। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना THR वाटप करण्यात येतो। यापूर्वी पालकांच्या रजिस्टरवर सह्या घेऊन वाटप केले जात होते, परंतु आता दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पोषण ट्रॅक ॲपमध्ये FRCद्वारे वाटप करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्या आहेत। त्यानुसार एप्रिल 2025 मध्ये राज्यातील अंगणवाडी सेविकांनी FRCद्वारे THR वाटपाचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। यामुळे THR वाटप करणे अशक्य झाले आहे। यासोबतच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वर्ग 3 आणि वर्ग 4 चे कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतन श्रेणी, महागाई भत्ता आणि इतर सर्व भत्ते तसेच ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आणि मासिक पेन्शन यासारख्या सामाजिक सुरक्षा लागू कराव्या, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। संप काळात आणि त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीनुसार सेविका मदतनीस यांना 5,000 ते 3,000 रुपयांची संपूर्ण मानधन वाढ लागू करावी, प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा शासनाचा एकतर्फी निर्णय मागे घ्यावा आणि सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेली ग्रॅच्युइटी तात्काळ लागू करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत। या मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव जायभाव यांना देण्यात आले। आज 4 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेवर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियन इथं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला घेऊन मोर्चा काढला। जे पोषण ट्रॅक ॲप आहे त्याच्यामध्ये FRS अशा नावाचं जे ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या पालकांचा KYC आणि फेस KYC अशी दर महिन्याला घ्यावी लागते आणि घेण्याबद्दल आमचं दुमत नाही, कारण आम्ही अंगणवाडी सेविका नेहमी कामामध्ये स्ट्रॉंग आहे, परंतु शासनानं हे सगळं करत असताना जी यंत्रणा, ज्या तांत्रिक अडचणी आहे, जी यंत्रणा स्ट्रॉंग द्यायला पाहिजे होती, ज्या भागामध्ये ज्या त्या वेगवेगळ्या कार्डांना मोबाईलच्या रेंज असते त्या रेंजचे कार्ड द्यायला पाहिजे होते, असं न करता काहीतरी बंद पडलेले एक विवो, आयडिया सारख्या कंपन्यांचे सिम कार्ड दिलेले आणि त्याच्यामध्ये खूप तांत्रिक अडचणी येतात काम करण्यासाठी। एका लाभार्थ्याच्या पालकांचं किमान 1-2 तास चालतात, इकडे बघ तिकडे बघ, खाली बस उठ, म्हणजे यंत्रणा नसल्यामुळे ते फक्त तिथं समोर गोल 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 फिरतं। आणि जो शासन कुपोषण दूर होण्यासाठी जे शासनाचं उद्दिष्ट आहे का आपला एकात्मिक महिला बाल विकास प्रकल्प कुपोषण दूर करण्यासाठी त्याची निर्मिती झालेली आहे। स्तनदा माता असतील, गरोदर माता असतील, यांचंही कुपोषण दूर झालं पाहिजे, परंतु त्याच्यासाठी जो THR दिला जातो तो अगदी निकृष्ट दर्जाचा असा THR शासन देतं का जे फोडलं आपण एका गव्हिल्यामध्ये तर ते जनावर सुद्धा खात नाही, त्याला कोंबड्या खात नाही, गाया खात नाही, शेळ्या खात नाही। आणि असा THR स्तनदा माता असतील, किशोरवयीन मुली असतील, लहान बालकं असतील, यांचं कुपोषण दूर होण्यासाठी सरकार देतं आणि इतकं निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं लाभार्थी ते घेण्यासाठी येत नाही आणि ते घेण्यासाठी येत नाही त्याच्यामुळे त्यांची KYC होत नाही आणि त्यांची KYC याला सगळ्या अडचणी येतात। जे आम्हाला शासनानं आम्ही खूप आंदोलन, संप वगैरे करून आम्हाला 2024 मध्ये जी मानधन वाढ झाली होती 3,000 रुपये आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता, तर आम्हाला 3,000 रुपये मानधन वाढ मिळाली, परंतु हे सगळ्या तांत्रिक अडचणी असल्यामुळं आम्हाला जो प्रोत्साहन भत्ता मिळतो तो आजपर्यंत ऑक्टोबर 2024 पासून आजपर्यंत आम्हाला तो मिळालेला नाहीये। जे आमचं DA असन ते देखील आमचं प्रवास भत्ता आम्हाला आजपर्यंत ते 2-2, 3-3 वर्ष थकलेले मिळत नाही। जे आम्हाला ऑनलाईन पण करावं लागतं ना, ऑफलाईन करायसाठी आम्हाला जे रजिस्टर लागतात, सरकार आम्हाला वर्षात मध्ये फक्त 2,000 रुपये साधील खर्च म्हणून देतं। त्याच्यामध्ये आम्हाला रजिस्टर घ्यायचे, 1-2 रजिस्टर ते 500-500 रुपयामध्ये जातात। त्या 2,000 रुपयामध्ये वर्गामध्ये टेबल घ्या, खुर्ची घ्या, म्हणजे जे काही आसन जेवढा अंगणवाडी चालवण्यासाठी जो किरकोळ खर्च असतो तो सगळा त्याच्यामध्ये घ्या, म्हणजे पूर्णपणे लाभार्थ्याची पण अंगणवाडी सेविकेची पण सगळी दिशाभूल ही चालू आहे। तो साधीलचा खर्च शासनानं वाढवला पाहिजे, आम्हाला रजिस्टर दिले पाहिजे। अंगणवाडीचं जे उद्दिष्ट आहे
लाभार्थ्यांना शिकवणं, पालकांना बोलून आणणं, त्यांची केवायसी करणं, हे सगळं त्यांना शिकवण्याचं तर दूरच राहिलेलं आहे, परंतु पालकांना बोलून आणणं या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा वेळ वेस्टेज जातो. आणि गावामध्ये अंगणवाडी सेविकेबद्दल एक प्रकारचा लोकांमध्ये पण असंतोष पसरत चाललेला आहे. तर हा निकृष्ट दर्जाचा THR बंद झाला, सकस संतुलित जर आला तर लाभार्थी आणि पालक स्वतःहून येतील एवढंच. आणि फेस KYC मधल्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या पाहिजे, त्यासाठी आज आम्ही इथं हा मोर्चा काढलेला आहे. ह्या जर दूर झाल्या नाही तर दुसऱ्या वेळेस आम्ही जिल्हा परिषदेच्या आतमध्ये अध्यक्षांच्या आसन CEO दालनामध्ये शिरून त्याला कुलूप लावल्याशिवाय राहणार. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.